म्हणून म्हटलं खाली तपासणार आहे मी। आज तपासलं आणि दोन्ही नियम जे आहे केंद्रीय नियम आणि राज्याचा नियम मुद्रांक नियम यानुसार व्यवहाराला स्टॅम्प ड्युटी घ्यावी लागते। व्यवहार 300 कोटीचा आहे। 300 कोटीला 21 कोटी आणि रिकन्व्हेन्स वापस घेण्याकरता 21 कोटी अशी 42 कोटीची नोटीस आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी दिलेली नोटीस योग्य आहे। खोटारडेपणा आहे। मी होतो वर्षा बंगल्यावर, अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडी होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो। असा कुठलाही चर्चा झाली नाही। अजित दादा, प्रफुल्ल पटेलजी, तटकरेजी जे आले होते ते एका आपल्या 7-8 विषय या ठिकाणी आता येणाऱ्या पुरवणी मागण्या चर्चा आहे। अजून त्यांनी काही त्या ठिकाणी आपल्या महायुतीबद्दल काही चर्चा केल्या। म्हणजे आता प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जे आले तर कुठल्या जागेवर महायुती काम करू शकतो, आपण कुठल्या जागेवर लढू शकतो। जसं आम्ही नागपुरात म्हटलं आहे की महायुतीला राष्ट्रवादीला कुठली जागा देता येईल, एकनाथ शिंदेजीला कुठली जागा देता येईल। त्यामुळं मला असं वाटतं की कुठलीही अशी चर्चा झाली नाही। केवळ अजितदादा आपल्या एक पुरवणी मागण्याची काही चर्चा आणि काही चर्चा पॉलिटिकल याच्याकरता आले होते। महायुतीची पत्रकार परिषद 18 तारखेला आहे। आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी, सुनील तटकरेजी, उदय सामंतजी पत्रकार परिषद घेणार आहे। उदय सावंतजी या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीची भूमिका स्पष्ट करणार आहे। मी रवी चव्हाणजी, माननीय मुख्यमंत्रीजी आणि महाराष्ट्राचे आमचे सर्व प्रभारी यांनी बैठक घेऊन या ठिकाणी जे उमेदवाराच्या अंतिम यादीकडे आम्ही चाललेलो आहोत। उद्यापर्यंत आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे यादीला अंतिम स्वरूप देतील आणि 17 तारखेला शेवटी फॉर्म भरायचे आहेत। कुठेतरी अजित पवार पार्थ पवार यांना वाचवण्याचे काम करत आहे आणि भाजप हे प्रकरण काढत आहेत आणि एकूणच त्यावर बोलायचं तर ही भाजपची कृती आहे आणि या सगळ्यामध्ये भाजपला हे सगळंच व्यवहार माहिती होते। उद्या काही झालं तर पार्थ पवार यांना अटक होणार, हा सगळा भाजपचा प्लान होता। अशा प्रकारचं विधान हे अंबादास दानवे करताना दिसतं। ना अंबादास दानवेला माहित होतं हे, ना चंद्रशेखर बावनकुळेंना किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना। खालच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये खरी बदमाशी केली आहे। एक तहसीलदार, एक मुद्रांक अधिकारी आणि 2 लोक हे देणारे घेणारे यांनी केलेली चूक आहे। आता सरकारला थोडी या ठिकाणी माहीत असतं खालच्या अधिकारी। आम्ही जेव्हा बातमी येतं, जसं आपल्या मीडियातनं बातमी दाखवली, सुमोटो सरकारने दखल घेतली। त्यामुळं खाली एखादा तलाठी किंवा तहसीलदार किंवा मुद्रांक अधिकारी काय करेल रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या आदेशामध्ये त्यांना आदेश पारित करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे त्या आदेशाचा कसा गैरवापर करेल, त्या अधिकाराचा कसा गैरवापर करेल हे सरकारला माहीत थोडी असतं। सरकारला जेव्हा माहीत होतं तेव्हा सरकार कुठल्या ॲक्शन मोडवर आहे। अंजली दमानिया जी आल्या, आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली। त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला, त्यांना आम्ही रिस्पॉन्ड केला। सुमोटो आम्ही कारवाई केली आहे। कुठेही कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही आणि कुठल्याही त्या ठिकाणी पार्थ पवारला अडकवणे, याला अडकवणे, त्याला अडकवणे आम्हाला धंदा नाही आहे। आमचा अजेंडा आहे महाराष्ट्राच्या विकासाचा, विकसित महाराष्ट्राचा आणि असे भ्रष्टाचाराचे केस झाल्या त्याला त्या ठिकाणी सोडून काढण्याचा। महाराष्ट्रामध्ये कुठेही भ्रष्टाचार सहन करणार नाही। किमान महसूल खातं माझ्या खात्यात तरी आम्ही या ठिकाणी कुठलाही सहन करणार नाही। ज्यांनी त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये लुटण्याचं काम केलं त्याला आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम करू। त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण आतमध्ये फार धुसफूस आहे। काँग्रेस, उद्धवजी, राजजी, शरद पवारजी यांच्यामध्ये प्रचंड धुसफूस आहे। त्यांच्या मॅन्युफॅक्चरवरनं त्या ठिकाणी एकामेकामध्ये धुसफूस आहे। जे जाहीरनामा जाहीर करणार आहे मुंबईच्या विकासाचा तो कसा करणार हे माहिती नाही, कसा त्या ठिकाणी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करणार हे माहिती नाही। 40 वर्ष मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे होती। मुंबईला खऱ्या अर्थाने मागे ठेवण्याचं काम यांनी केलं।
पुढं काय करणारे माहिती नाही, पण मला हे नक्की माहिती आहे मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्या मागे आहे. मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करू शकतं हे जनतेला वाटतं आहे. जनताही विकासाच्या बाजूने आहे.